नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या घडामोडींनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षातील काही महत्त्वाच्या निर्णयांवर थेट आक्षेप घेतल्यानं आता अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर येताना दिसतोय. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या घटनेत बदल करून कार्याध्यक्ष पदाला अधिक अधिकार देण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. या प्रस्तावानुसार प्रफुल्ल पटेल यांना अधिकृत अधिकार देण्याचा प्रयत्न झाला असल्याची चर्चा रंगली. मात्र या हालचालींवर अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी कडक भूमिका घेत निवडणूक आयोगाला पत्र लिहून हा सर्व पत्रव्यवहार अमान्य ठरवण्याची मागणीच केली आहे. त्यामुळे पक्षात संघर्ष उफाळण्याची चिन्ह आहेत. दरम्यान वांद्रे येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख नेत्यांनी परिस्थितीवर चर्चा केली. या बैठकीनंतर तटकरे आणि पटेल यांनी सुनेत्रा पवार यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण माहितीनुसार हे स्पष्टीकरण समाधानकारक ठरलं नसल्याचं सांगितलं जातंय. आणि आता सगळ्यात मोठी चर्चा आहे ती प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं असल्याची. सुनेत्रा पवार यांनी हा निर्णय घेत प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेले निर्णय अमान्य करण्यास निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. पक्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी अंतर्गत राजकारण सुरू आहे का, की हा केवळ संघटनात्मक बदलांचा भाग आहे? प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होतीलच. तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातल्या मोठ्या घडामोडींवर आमची नजर ही कायम राहणार आहे.